आता फेब्रुवारीचा हप्ता बहिणींच्या खात्यात यायला सुरुवात झाली। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बटन दाबला आणि इथं मेसेज सुद्धा दाखवत आहे की बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली। आज तुम्हाला 3 मेसेज पाहायला मिळत आहेत। पहिला मेसेज 1500 रुपयाचा, दुसरा मेसेज 830 रुपयाचा आणि तिसरा मेसेज आहे 2000 रुपयाचा आणि सोबतच तुम्हाला एक साडी सुद्धा देण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। बटन दाबून 10 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बटन दाबला। काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहा। आताच 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। बटन दाबले आणि बहिणींच्या खात्यात लगेच 3000 रुपये जमा झाले। हे मेसेज सुद्धा पाहू शकता। त्यांच्या मोबाईल फोनमध्ये ते मेसेज आले आहेत। त्यांचे जे बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटमध्ये डीबीटी गव्हर्नमेंट या नावाने हे पैसे आले, 3000 रुपये आले। आज 10 लाख बहिणींना पैसे पाठवले। उर्वरित महिलांना 2 ते 3 दिवसात सर्व महिलांना पैसे मिळतील असं माहिती आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे। 4 ते 5 दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस आता पूर्ण महाराष्ट्रात 4 दिवसामध्ये पैसे वाटप होणार आहे। दररोज 6-7 जिल्ह्यात पैसे वाटप होतील। ही पूर्ण लिस्ट मी तुम्हाला सांगतो। तुमचा जिल्हा आधी येणार आहे का तुमचा जिल्हा शेवटी तुम्हाला पैसे वाटप होणार आहे ही सविस्तर माहिती द्या। पण एक वाईट घटना सुद्धा आपल्याकडे पाहायला मिळते लाडकी बहीण योजनेबाबत। 16 लाख बहिणींना नियमांबद्दल म्हणजे ते नियमात असून सुद्धा त्या बहिणींना अपात्र ठरलं आहे एक छोटीशा चुकीमुळे। एक चुकी त्यांनी केली आणि त्या बहिणी या योजनेपासून अपात्र ठरलेल्या आहेत। तुम्ही ही चुकी करू नका। तुम्ही लगेच जाणून घ्या तुम्हाला काय करायचंय। लाडकी बहीण योजनेचा जर हप्ता घ्यायचा आहे फेब्रुवारीचा हप्ता सरसकट जर तुम्हाला हप्ता घ्यायचा असेल तर तुम्हाला हे काम करून घेणं खूपच गरजेचं आहे। ती चूक तुम्ही करायची नाही। कदाचित तुम्ही सुद्धा या योजनेपासून कायमस्वरूपी काढण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। म्हणून फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झालाय। 10 लाख बहिणींना पैसे वाटप झालेले आहे। जवळपास 5.5 लाख बहिणींना काल आणि 2 दिवसामध्ये असं 9 लाख बहिणींना एकत्र काढण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। तर तुम्ही हे काम करून घ्या, नाहीतर तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेपासून या योजनेपासून कायमस्वरूपी काढण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। ते काम काय आहे ते सर्वात अगोदर आपण पाहूया। हे नियम काय आहे, नियमांचं पालन तुम्ही कसं करू शकता। बहिणींना मेसेज तर येतोय पण जर तुम्ही हे काम केलं नसेल तर फेब्रुवारीचा मेसेज सुद्धा येणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही। सर्वात अगोदर आपण हे काम पाहूया। सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू शकतो हे नियम काय आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे। सर्व जिल्ह्याची नाव सुद्धा मी तुम्हाला सांगतो। आज ज्या 10 लाख बहिणींना पैसे पाठवले आहेत त्या 10 लाख बहिणींना या 5 नियमांचं पालन केलं आहे म्हणून त्या बहिणींना याचे पैसे फेब्रुवारीचा हप्ता दिला गेला आहे। म्हणून जाणून घ्या जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्ही या 5 नियमांचं पालन केलं नसेल। तुम्हाला सांगू शकतो हे 5 नियम कोणते आहे आणि लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता तुम्हाला देतोय तो लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता जो मिळतोय तो तुम्हाला आता 2100 प्रमाणे जमा होतोय। 2100 रुपयाचा लाभ घेण्यासाठी शासनाने हे 5 निर्णय लागू केलेले आहे। या 5 निर्णयाची चौकशी सुरू झालेली आहे तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणे सुरू होतोय। सर्वात अगोदर आपण पहिली जी चौकशी होणार आहे पहिला जो नियम आहे तो म्हणजे पहिली वस्तू आहे म्हणजे तुमच्या घरात 4 चाकी वाहन नकोय। परत मी तुम्हाला सांगतो 4 चाकी वाहन का नकोय। आतापर्यंत 4 चाकी वाहनवाल्यांना 5.5 लाख बहिणींना या योजनेपासून कायमस्वरूपी काढलेलं आहे। राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन असेल अशा महिलांना डायरेक्ट 5.5 लाख महिलांना या योजनेपासून कायमस्वरूपी काढलेलं आहे आणि सरकारी जेवढी पण योजना होती ते सर्व योजनांपासून महिलांना या योजनेपासून काढण्याचं राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। जर तात्काळ तुम्ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजे आता हे सर्व चेकिंग जे सुरू झालेले आहे सर्व आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आहे आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आहे। ऑनलाईन पद्धतीने तुमच्या कागदपत्राच्या माध्यमातून त्यांना कळून येत आहे। आरटीओचा डाटा सुद्धा त्यांच्याकडे आलेला आहे। आरटीओ कडून डाटा मागवला आहे आणि दुसरं अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी दिलेली आहे। तुमच्या घरी येऊन ते चौकशी करताय। त्यांना जर आढळून आलं की तुमच्याकडे 4 व्हीलर आहे ते लगेच ऑनलाईन पद्धतीने तुमचं नाव शासनाकडे पाठवणार आहे की अशा व्यक्तींकडे 4 व्हीलर आहे म्हणून तुम्ही या योजनेचा लाभ तात्काळ
बंद करा, अशी पहिली चौकशी आहे. म्हणून जाणून घ्या चौकशी पूर्ण 5 चौकशा कोणकोणत्या होणार आहे. दुसरी जी चौकशी होणार आहे, तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, तुमच्या नावावर प्रॉपर्टी आहे की नाही. जर प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ दिलाच नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त गोर गरीब महिलांना याचा लाभ दिला आहे. जर तुमच्या नावावर प्रॉपर्टी असेल, जर तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारचं प्लॉट असेल, शेती असेल, अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचं जर प्रॉपर्टी असेल तर ते सर्व चेकिंग अंगणवाडीच्या सेविकांना दिलंय. तुम्हाला याचा लाभ दिलाच नाही. अंगणवाडीच्या सेविकांना जसे आढळून आलं तुमच्या नावावर प्रॉपर्टी आहे, तुमच्या नावावर घर सुद्धा आहे, तुमच्याकडे 4 व्हीलर सुद्धा आहे, तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीने तुमचं नाव पुढे पाठवण्यात येईल आणि लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी तुम्हाला काढण्याचं राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. फेब्रुवारीचा हप्ता आता वाटप सुरू झाला आहे. लवकरात लवकर तुम्ही हे काम करून घ्या, तरच तुम्हाला पुढचा पैसा मिळणार आहे, नाहीतर पैसा मिळणार नाही. आता पाहूया तिसरी जी चौकशी होणार आहे. तिसरी चौकशी म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का. तुमच्या घरामध्ये जर कोणी टॅक्स भरत असेल तर तुम्हाला यापुढे योजनेचा 1 रुपया दिला जाणार नाही. जर भरत असेल तर त्या घरात जेवढा पण महिलांना लाभ मिळतोय सर्व महिलांचे लाभ बंद होतील. उदाहरणार्थ तुमच्या घरात 2 महिलांना लाभ मिळतोय आणि तुमच्या कुटुंबात कोणी 1 जण टॅक्स भरत असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी जर टॅक्स भरत असेल, दोघं बहिणींचा लाभ बंद होईल. सर्वात महत्वाचं म्हणजे 1 रुपया सुद्धा तुम्हाला या योजनेपासून देण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला 1 रुपया सुद्धा यापुढे मिळणार नाही. चौथी चौकशी जी होणार आहे ती म्हणजे तुमचं उत्पन्नाची. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तात्काळ या योजनेपासून बंद करण्याचं, जेव्हापासून योजना सुरू आहे तेव्हापासून शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. सर्वात पहिला निर्णय होता 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी व्हायला पाहिजे. जर जास्त असेल 2.5 लाख म्हणजे एका महिन्याला तुमचं 20,000 पेक्षा उत्पन्न कमी पाहिजे. 20,000 पेक्षा जर जास्त उत्पन्न असेल महिन्याला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी काढण्याचं शासनाने निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला सुद्धा तात्काळ योजनेपासून काढण्याचं हा देखील मोठा निर्णय घेतलेला आहे. आता शेवटचा 5वी चौकशी जी होणार आहे ती म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला आहेत, किती महिला त्याचा लाभ घेतात. जर तुमच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 1च महिलेला लाभ दिला जाईल. 2 महिला लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून एका महिलाला काढण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. आणि एक मोठी चौकशी होणार आहे ती म्हणजे आता एक डाटा सरकारकडे एक माहिती पाठवण्याचं अंगणवाडीच्या सेविकांनी घेतलेली आहे. ते म्हणजे जर तुम्ही लग्न करून दुसऱ्या राज्यात गेला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावाच लागणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडला नाही तर तात्काळ तुमच्या कुटुंबामध्ये सर्वांची योजना बंद होईल. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये ज्यांना लाभ मिळतो सर्वांना लाभ बंद होईल. जर तुम्ही स्वतःहून ही योजना, आम्ही लग्न करून जर तुम्ही दुसऱ्या राज्यात गेला तर तुम्ही शासनाला हे कळवायला हवं की आम्ही या योजनेचा लाभ नकोय, आम्ही आता दुसऱ्या राज्यात चालले गेले. कारण तुम्हाला माहिती योजना फक्त महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्रामध्ये याचा लाभ भेटला पाहिजे, म्हणून अशी चौकशी राज्य सरकारने घेतलेली आहे. आता पाहूया की हे जे 10 लाख महिलांना पैसे वाटप झाले, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले. सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू शकतो की जे 10 लाख खात्यात पैसे जमा झाले कोणकोणत्या जिल्ह्यातून झाले. सर्वात प्रथम यवतमाळ जिल्ह्यामध्ये आनंदाची बातमी, यामध्ये सर्वात पहिले पैसे पाठवले आहे. नंतर धुळ्यामध्ये पैसे पाठवले, लातूरला सुद्धा पैसे पाठवले, सर्वात आनंदाची बातमी. नाशिक वाल्यांसाठी पण आहे, अमरावतीला पाठवले, अहमदनगरला सुद्धा पाठवले, नांदेडला पाठवले, जवळपास जळगावला सुद्धा पाठवले, मुंबई, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे पाठवले आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांमधून राहत असाल तर तुम्हाला सुद्धा मेसेज आला असेल. आणि बहिणींना सांगू शकतो की या बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तर 10 लाख महिलांना आता पैसे पाठवले तर या बँकांमध्ये त्यांचं खातं होतं. कोणकोणत्या बँकात खातं होतं? इंडिया पोस्ट पेमेंट बँक, SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आपले महाराष्ट्राचे बँक, HDFC बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ऍक्सिस बँक, ICICI बँक. या बँकेपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसा भेटला असेल. तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हा फेब्रुवारीचा हप्ता भेटला की नाही, तुम्हाला किती पैसे भेटले, 2100 प्रमाणे मेसेज आला की नाही, 1500 रुपयाचा आलाय का 2100 का, ते सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगा.
जवळपास पैसे वाटप सुरू झालेलं आहे. हळूहळू 2-3 दिवसामध्ये पैसे वाटप कंप्लीट होणार आहे. काळजी करू नका. 2-3 दिवसामध्ये सर्व महाराष्ट्रात पूर्ण 36 जिल्ह्यात पैसे वाटप पूर्ण होणार आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. असंच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.